मित्रांनो, पुढच्या 100 वर्षांपर्यंत तुमच्या घरात एकही पाल दिसणार नाही, ना उंदीर, ना माशी, ना डास, ना झुरळ. आज मी तुमच्यासोबत एक अशी पॉवरफुल रेमेडी शेअर करणार आहे, जिचा वापर केल्याने या सर्व गोष्टी कायमच्या संपून जातील. तुमच्या घरात जर माश्या, डास, झुरळ, पालीमुळे तुम्ही खूप जास्त त्रस्त झाला असाल आणि या सगळ्यांना पळवण्यासाठी आपण कितीतरी उपाय करून पाहतो, पण तरीही या गोष्टी आपल्या घरात येतातच. पण आज मी तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहे, ज्यानंतर तुम्हाला ना पैसे खर्च करावे लागतील, ना बाहेरून काही सामान विकत आणावे लागेल आणि या सर्व गोष्टी घरीच एक सिंपल आणि सोपी रेमेडी बनवून कायमच्या संपून जातील. कारण मित्रांनो, खूप लोक जेव्हा यांना कंटाळतात तेव्हा बऱ्याच गोष्टी वापरतात, पण आज मी जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे ती खूपच जास्त सोपी आहे आणि 100% इफेक्टिव्ह आहे. तर या पॉवरफुल रेमेडीसाठी तुम्हाला इथे हवे आहेत भेंडीचे हे देठ. हो मित्रांनो, हे देठ ज्यांना आपण नेहमी टाकाऊ समजून असेच फेकून देतो, पण आज मी तुम्हाला जी रेमेडी सांगणार आहे त्यातून एक अशी जबरदस्त रेमेडी मी तुम्हाला बनवून दाखवेन, ज्यानंतर तुम्ही हे फेकण्याची चूक कधीच करणार नाही. सर्वात आधी इथे तुम्ही भेंडीचे देठ घ्या आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घालून एका भांड्यात व्यवस्थित ठेवून द्या. आता या पॉवरफुल रेमेडीमध्ये तुम्हाला काही असे इन्ग्रेडियंट्स मिसळायचे आहेत, जे या रेमेडीला आणखीनच जबरदस्त आणि स्ट्रॉंग बनवतील. यासाठी तुम्हाला इथे लिंबू मिसळायचा आहे. लिंबाचा रस, कारण यात सिट्रिक ॲसिड असते, जे या सर्व गोष्टींवर खूप वेगाने काम करते. इथे तुम्हाला भेंडीमध्ये मिसळून व्यवस्थित यावर झाकण ठेवून द्यायचे आहे. आता इथे तुम्हाला कोणताही साबण घ्यायचा आहे जो तुम्ही वापरता, मग तो कपडे धुण्याचा असो वा भांडी घासण्याचा, आणि अशा प्रकारे त्याला थोडे किसून घ्या आणि त्याचा जो हा चुरा आहे तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. मित्रांनो, ही जी रेमेडी आहे ना, ती मी स्वतः वापरली आहे आणि 15 दिवस वापरल्यानंतर आज मी तुमच्या सोबत ही हा उपाय शेअर करत आहे, कारण तो खूप छान आणि 100% प्रभावी आहे. पर्सनल रिझल्ट मला मिळाले आहे, त्यानंतरच मी तुम्हाला ही रेमेडी सांगत आहे. जर तुम्ही सुद्धा या गोष्टींमुळे त्रस्त असाल तर एकदा ही रेमेडी बनवून नक्की ट्राय करून बघा मित्रांनो. आता इथे मी कोणतीही एक टॅबलेट घेतली आहे. तुमच्याकडे जी असेल ती कोणतीही एक टॅबलेट घ्या. तिला व्यवस्थित कुटून या साबणाच्या चुऱ्यामध्ये तुम्हाला नीट मिक्स करायचे आहे. मित्रांनो, तुम्ही पाहाल की ही रेमेडी वापरून तुमच्या घरात एकही डास, माशी, झुरळ किंवा उंदीर काही दिसणार नाही. आणि यामध्येच मी तुम्हाला 2 रेमेडीज सांगणार आहे, ज्या या सर्व गोष्टींवर खूप वेगाने काम करतील. तुम्हाला यामध्येच या 2 रेमेडीज सांगेन. तुम्हाला वेगवेगळ्या रेमेडीज बनवण्याची गरज पडणार नाही, एकाच गोष्टीत तुमचे काम होईल. तर सर्वात आधी मित्रांनो, यामध्ये मी अर्धा चमचा कापूर मिसळला आहे. कापराच्या तुम्ही 6-7 वड्या घ्या आणि व्यवस्थित कुटून पावडर बनवून यामध्ये साधारण अर्धा चमचा टाकून द्या. याला नीट मिक्स करून घ्या. हे एक असे पॉवरफुल आणि स्ट्रॉंग सोल्युशन किंवा पावडर तयार झाली आहे, जी या सर्व गोष्टींना तुमच्या घरातून पळवून लावायला भाग पाडेल. इथे मी याचे 2 भाग करत आहे आणि याचा वापर मी कशा प्रकारे करणार आहे ते तुम्ही जरा लक्ष देऊन बघा. एका भांड्यात मी ही थोडी पावडर वेगळी काढून ठेवली आहे आणि यामध्ये मी 1.5 चमचा मिसळत आहे. ती म्हणजे गव्हाचे पीठ. गव्हाचे पीठ घरात लपलेल्या उंदीर आणि झुरळांना पळवून लावण्याचे काम करते. झुरळ तर हे खाऊन लगेच मरतात मित्रांनो, कारण यात आपण अशा काही गोष्टी वापरल्या आहेत ज्या त्यांच्यासाठी खूपच त्रासदायक ठरतात, ज्यामुळे ते याच्या संपर्कात येताच लगेच मरून जातात. ते खायला येताच लगेच मरतील. जेव्हा तुम्ही याचा वापर तुमच्या किचनमध्ये किंवा फ्रीजमध्ये कुठेही कराल तेव्हा रात्रीच्या वेळी करा, कारण रात्री झुरळ सर्वात जास्त बाहेर पडतात आणि आपले किचन, आपला फ्रीज आणि घर घाण करण्याचे काम करतात. आपले स्वच्छ धुतलेली भांडी झुरळ पूर्णपणे खराब करून टाकतात. त्यामुळे तुम्ही याचा वापर रात्रीच्या वेळी करा. तसेच मित्रांनो, जर तुम्ही झुरळांना पळवण्यासाठी केमिकलच्या गोष्टी वापरत असाल आणि किचन मध्ये खूप झुरळ असतील, तर त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, घरात लहान मुलं असतात ना, तर त्यांना धोका असू शकतो. त्यामुळे अशा गोष्टी न वापरता घरगुती साधे उपाय करा. सोबतच मित्रांनो, यात मी थोडी साखर सुद्धा ऍड केली आहे, कारण झुरळ गोड गोष्टींकडे लवकर आकर्षित होतात. तर त्यांना जर बिळातून बाहेर काढायचे असेल तर तुम्हाला इथे साखरेचा वापर करायचा आहे. आता इथे काय करायचे, जी उरलेली पावडर होती ती तुम्हाला भेंडीच्या या सोल्युशन मध्ये टाकून द्यायची आहे आणि देठांमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे. ही तुमची अशा 2 पॉवरफुल रेमेडीज तयार झाल्या आहेत, ज्यामध्ये तुमचे अजिबात पैसे खर्च झाले नाहीत. घरच्या घरी टाकाऊ वस्तूंपासून तुम्ही हे सहज बनवू शकता. आता विचार करा की या पूर्ण रेमेडीमध्ये भेंडीचा
रेमेडीचा वापर कशासाठी केला आहे? मित्रांनो, भेंडीचे जे देठ असतात त्यात क्लोरोफिल नावाचे असे एक रसायन असते जे या सर्व कीड, मुंग्या, उंदीर, पाल यांच्यावर खूपच प्रभावीपणे काम करते. कारण जसा आपण याचा वापर त्यांच्यावर करतो तसाच त्याचा खूप स्ट्रॉंग परिणाम त्यांच्यावर होतो. अशी रिॲक्शन होते की ते काही तर लगेच मरतात आणि काही तुमच्या घरातून पळून जाण्यास मजबूर होतात. आता हे सोल्युशन कोणत्याही भांड्यात किंवा डब्यात स्टोअर करून तुम्ही ठेवून द्या. तर मी इथे एका स्प्रे बॉटल मध्ये हे भरून ठेवत आहे आणि काही भेंडीचे देठ सुद्धा मी यात टाकले आहेत, जेणेकरून हे सोल्युशन जितके जुने होत जाईल तितकाच याचा म्हणजेच क्लोरोफिलचा परिणाम अजून जास्त तीव्र होईल. आता याचा वापर कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगेन. तोपर्यंत मित्रांनो, पटकन या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती थोडी जरी आवडत असेल तर, आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही तुमच्या घरातील उंदीर आणि पालांना पळवून लावण्यासाठी काय करता आणि हा व्हिडिओ सध्या जगातील कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात. आता मित्रांनो, आपण काय करणार आहोत, आपल्याला इथे काही नॉर्मल पेपर हवे आहेत. तर तुम्ही मुलांच्या जुन्या वह्यांची रद्दी किंवा जे काही कागद असतात त्यांचा वापर करू शकता किंवा न्यूजपेपर सुद्धा वापरू शकता आणि या सोल्युशनची अशी जाडसर पेस्ट यावर लावून घ्यायची आहे. पूर्ण कागदावर हे व्यवस्थित अप्लाय करायचे आहे आणि रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही किचनचे जेवण करून आणि साफसफाई करून मोकळे होता त्यावेळी तुम्हाला तुमच्या किचन मध्ये अशा प्रकारे जिथे कुठे झुरळ लपतात, जसे की कधी कधी गॅस बर्नरच्या खाली लपलेली असतात आणि कधी कधी तर मित्रांनो किचन स्लॅबच्या खाली सुद्धा लपतात, तर तिथे हे ठेवून द्यायचे जेणेकरून झुरळ या पिठाच्या आणि साखरेच्या वासाने अट्रॅक्ट होऊन लगेच बाहेर पडायला सुरुवात करतील आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला दिसेल की किचनमध्ये जागोजागी झुरळं मेलेली आहेत, ज्यावरून तुम्हाला समजेल की हा उपाय किती पॉवरफुल आहे. तर तुम्ही याचा वापर करून एकदा नक्की बघा, नक्की ट्राय करा. हे खूप सोपे आहे, हा खूप प्रभावी उपाय आहे मित्रांनो आणि याचा वापर केल्यावर एकही झुरळ तुमच्या किचनमध्ये दिसणार नाही. झुरळ तर दिसणार नाहीतच, पण पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात ज्या छोट्या मुंग्या येतात त्या सुद्धा दिसणार नाहीत. आता मित्रांनो, जर तुमच्या किचनमध्ये पाल किंवा डास येत असतील तर तुम्ही याला आपल्या त्या कोपऱ्यात किंवा खिडकीवर नक्की स्प्रे करा अशा प्रकारे. जर घरामध्ये माशा खूप जास्त झाल्या असतील तर काय करायचे की आपल्या घराच्या आत फरशीवर सुद्धा हे स्प्रे करायचे आणि या पाण्याने व्यवस्थित पोछा लावून घ्यायचा. आणि पावसाळ्यात जे विषारी किडे बाहेर येतात त्यांनाही तुमच्या घरापासून लांब ठेवते, बॅक्टेरिया मारण्याचे काम करते. सोबतच ही रेमेडी आताच बनवून एकदा नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.